नमस्कार. मी पंडित चेतन गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ आहे की पितृदोषातून आपल्याला मुक्तता कशी मिळेल किंवा पितृदोषापासून आपल्याला आराम कसा मिळेल. तर या ठिकाणी आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. अमावस्या तिथी ही पितरांची तिथी म्हणून विख्यात आहे. आता या तिथीला आपल्याला पांढरे कपडे, तांदूळ, काळे तीळ, त्याच पद्धतीने गुळ, तांबे, चांदी, जर का जमलंच तर सोने इत्यादी गोष्टींचं दान करायचं आहे. त्याच पद्धतीने काहीसे फळं आहेत जसं की मोसंबी, संत्री, द्राक्ष इत्यादी गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहेत. या सर्व वस्तू तुम्ही विष्णू मंदिरामध्येच किंवा एखाद्या गरजू अशा व्यक्तीला किंवा योग्य अशा ब्राह्मणाला दान करू शकता. आपणास प्राणी मात्रांवरती दया करायची आहे. जास्त करून पशु आणि पक्ष्यांवरती दया करायची आहे. मांसाहार करत असाल तर तो टाळायचा आहे. मांस, मदिरा इत्यादींचं सेवन करायचं नाहीये. जेवढं जमेल तेवढा अहंकार कमी करायचा आहे. चिडचिड, झिगझिग इत्यादी गोष्टी कमी करायच्या आहेत. कामवासना उत्तेजित होत असेल तर त्याला सुद्धा आपल्याला कमी करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या जे काही पार्टनर असतील, आपले जे काही जोडीदार असतील, मग तुम्ही नवरा म्हणा किंवा बायको म्हणा, तर त्यांच्या सोबत लॉयल राहायचं आहे. कोणत्याही प्रकारे त्यांना चीट करायचं नाहीये. झाडे लावायची आहेत. अनाथ आश्रम किंवा जे अपंग व्यक्ती आहेत त्यांची सेवा करायची आहे. अनाथ आश्रमामध्ये तुम्हाला सेवा द्यायची आहे. त्याच पद्धतीने झाडे लावायची आहेत आणि पाण्याला स्टोअर करायचं आहे. पाणी कोणत्याही प्रकारे वाया जाऊ द्यायचं नाहीये. म्हणजेच की चंद्रग्रहाचे थोडेफार उपाय करायचे आहेत. अमावस्येच्या दिवशी ऋषीमुनिकृत पितृस्तोत्र जे मी आता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईलच, तर ते तुम्हाला पठण करायचं आहे. किंवा युट्यूबला जर का तुम्ही टाकलं ऋषीमुनिकृत पितृस्तोत्र तर ते तुम्हाला ऐकायला सुद्धा मिळून जाईल. तर अमावस्येच्या दिवशी ते तुम्हाला श्रवण देखील करायचं आहे. त्याच पद्धतीने पित्रांकरता योग्य पद्धतीने तुम्हाला पितृभ्यो नमः हा जप करायचा आहे. त्याच पद्धतीने पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. विष्णू सहस्त्रनामावलीचे तुळशी वृंदावनाच्या जवळ बसून म्हणजेच तुळशीच्या सानिध्यात बसून किंवा पिंपळाच्या सावलीमध्ये बसून तुम्हाला पठण किंवा श्रवण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण दररोज 3 वेळा जर का करण्यात आले तर त्या घरावरील पितृदोष नाहीसा होतो, हे शास्त्र वाक्य आहे. त्याच पद्धतीने घरातील जे काही थोरे मोठे आहेत त्यांचा सकाळी उठून लवकरात लवकर आशीर्वाद घेणे हे बंधनकारक आहे. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. आणि जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका, कुशंका असेल किंवा पुढील व्हिडिओ कोणत्या तरी विषयावरती हवा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या विषयावरती आणू. तोपर्यंत हरिओम.